नमस्कार. जर तुमच्या घरामध्ये 1 एप्रिल 2023च्या नंतर मुलींनी जन्म घेतला तर लेक लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन त्यांच्या नावी 1,01,000 रुपये जमा करत आहे. तर याचे निकष काय आहे, तुम्हाला आपल्याकडे नोटिफिकेशन आहे, मी तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवतो. तर ही योजना आहे लेक लाडकी योजना. महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे मुलींच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी सुरू केलेली एक आर्थिक मदत योजना आहे. योजनेचा उद्देश मुलीचा जन्म वाढवणे, त्यांचे शिक्षण सुरू ठेवणे, बालविवाह रोखणे आणि त्यांच्या भविष्याला आर्थिक पाठबळ देणे हा याचा उद्देश आहे. आता योजनेचा प्रमुख सार काय आहे? ही योजना महाराष्ट्रातील 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना लागू होतो. ज्या मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर झालं त्यांच्यासाठीच ही स्कीम आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते तिचे 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत विविध टप्प्यावर एकूण 1,01,000 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. तर ही जी अमाऊंट आहे डायरेक्ट मुलगी आणि आईचे जे जॉईंट अकाउंट असणार आहे यांच्या नावे पडणार आहे. तर हे एकदाच 1,01,000 रुपये पडणार नाही, तर याचे विविध टप्पे आहे. तुम्हाला सांगतो किती टप्प्यामध्ये पडणार आहे. तर जन्म झाल्यानंतर पहिला टप्पा पडणार आहे 5,000 रुपयाचा, नंतर पहिलीला गेल्यानंतर 6,000 रुपयाचा, इयत्ता 6वीला गेल्यानंतर आहे 7,000 रुपयाचा हप्ता, नंतर आहे 11वीला गेल्यानंतर 8,000 रुपयाचा हप्ता आणि वय वर्ष 18 पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपयाचा हप्ता, असा एकूण 1,01,000 रुपयाचा हप्ता पडणार आहे. तर योजनेचे उद्दिष्ट काय आहे आपण बघू. कशासाठी सुरू केलेलं आहे यांनी? मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, शिक्षण चालू ठेवण्यास मदत करणे, बालविवाह व मुली मृत्यूदर कमी करणे आणि मुलींना आत्मनिर्भर बनवणे. आता याची पात्रता काय आहे, कोण हा फॉर्म भरू शकतो किंवा कुणाला हा एलिजिबल आहे? महाराष्ट्राचे रहिवासी असावे, 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर मुलीचा जन्म झालेला असावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जवळपास 2.5 लाखापर्यंत कमी असावे. त्यापेक्षा आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे? मुलीचा जन्मदाखला लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे, आधार बँक लागणार आहे आणि आई आणि मुलीचं एक जॉईंट अकाउंट लागणार आहे. आणि जॉईंट अकाउंटला फोटो हा लागतो, तर आई आणि मुलीचा एकत्र फोटो इथे लागतो. तर कागदपत्रे आपण सरळ बघू एकदा. जन्म प्रमाणपत्र लागणार आहे, कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे, म्हणजे ज्या मुलीचं वडिलांचं त्यांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे. लाभार्थ्याच्या आई किंवा वडिलांचं, म्हणजे मॅक्झिमम आईचंच आधार कार्ड लागणार आहे, वडिलांचं दिलं तरी चालतं दोघांचं पण. बँक पासबुक लागणार आहे, रेशन कार्ड पिवळा किंवा केशरी दोन्ही देखील चालतो इथे. जर मुलगी शाळेमध्ये असेल तर बोनाफाईड द्या, नसेल छोटी असेल तर तुम्ही जन्मदाखला देऊ शकतात. आणि सोय घोषणा माहिती प्रमाणपत्र. तर याचा अर्ज कसा भरावा? जे आपल्या गावामधील अंगणवाडी का सेविका आहे यांच्याकडे हा ॲप्लिकेशन असतो. त्यांना तुम्ही सांगा फक्त की लाडकी लेक योजनेचा फॉर्म भरायचा आहे, तो आम्हाला फॉर्म द्या. ते आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म देतात, आपण त्यांना व्यवस्थित भरून त्यांच्याकडे द्या. देताना एक OC घ्या आणि व्यवस्थित कागदपत्रे चेक करून घ्या. ह्यापुढे ऑनलाईन फॉर्म भरतात किंवा जर त्यांना शक्य नसेल तर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी CSC सेंटरला जा, ते देखील फॉर्म भरून देतात. किंवा तुम्ही हा फॉर्म भरताना तुम्ही योग्य व्यक्तीकडे जा, कारण की खूप वेळा काय होतं हा अर्ज रिजेक्ट होतो. याला एक कारण म्हणजे फॉर्म व्यवस्थित स्कॅन करून दिले नाही तर हा फॉर्म 100% रिजेक्ट होतो. तुम्ही अंगणवाडी का सेविकाकडे जा, त्यांच्याकडून फॉर्म भरा, त्यांची साईन आणि सिग्नेचर असते त्याच्यावर. त्यांच्या थ्रू जर एखादा एजंट असेल तर त्यांच्याकडे द्या, कारण की ते नेहमी फॉर्म भरतात, त्यांना माहीत असतं. जर तुम्ही बाहेर कुठेही फॉर्म भरला तर ते चुकवतात. खूप असे प्रकरण झालेले आहे. तर तुम्हाला या लाडकी लेक योजनेचा फॉर्म भरायचा असेल किंवा काही अडचण असेल, काही प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुमच्या घरामध्ये लहान मुलगी नसेल तर आपल्या शेजारी असेल, रिलेटिव्हमध्ये कुणाचा याचा फायदा होतो, नक्की हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. आणि तुमचे काही कमेंट असतील ना तर नक्की आपल्या चॅट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे आपण तुम्हाला मदत करू शकतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारी जी काही नवीन स्कीम आहे, नवीन व्हिडिओ आहे तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. धन्यवाद.